ठाण्यात महायुती म्हणून लढण्याबाबत पडताळणी सुरू, तर पिंपरीमध्ये अजित पवारांसोबत जाण्यास भाजप अनुत्सुक, सूत्रांची न्यूज 18 लोकमतला माहिती. पालिका निवडणुकीच्या तोंडावर आघाडीच्या मुद्द्यावरून काँग्रेसमध्ये अतिविरोध, भाई जगतापांकडून स्वबळावर लढण्याचा दावा, तर पक्षश्रेष्ठी निर्णय घेतील, वर्षा गायकवाडांची माहिती. राज्यातील महायुतीच्या आमदारांना सरकारकडून दिवाळी गिफ्ट, विकास कामांसाठी प्रत्येकी 5 कोटींचा निधी मंजूर, विरोधकांकडून सत्ताधाऱ्यांचा समाचार. माझ्यावर टीका करण्यासाठी राणा दाम्पत्याला देवाभाऊंकडून प्रोग्राम, नवरा युवा स्वाभिमानमध्ये तर बायको भाजपमध्ये, हा कसला स्वाभिमान म्हणत कडूंचा राणांवर पलटवार. राज्य सरकारकडून मदतीच्या निकषात बदल, पूरग्रस्तांना 3 हेक्टरपर्यंत मदत मिळणार, तर आतापर्यंत 8,139 कोटी रुपये वितरित झाल्याची माहिती. शिरूर तालुक्याच्या जांबूतमध्ये 70 वर्षीय महिलेचा बिबट्याच्या हल्ल्यामध्ये मृत्यू, वनमंत्री घटनास्थळी येत नाही तोपर्यंत मृतदेह ताब्यात घेणार नाही, संतप्त ग्रामस्थांचा सरकारला इशारा. दिवाळी पाडव्यानिमित्त पुण्यातील श्रीमंत दगडूशेठ गणपती मंदिरात आकर्षक सजावट, सकाळपासून दर्शनाला भाविकांची मोठी गर्दी. पाडव्याच्या मुहूर्तावर नव्या गुळाला प्रति क्विंटल 4,200 ते 4,500 रुपयांचा दर, उत्पादन खर्चही सुटणार नसल्यानं शेतकऱ्यांमध्ये नाराजी. पाडव्याच्या मुहूर्त सौद्यात हळदीला 17,800 रुपयांचा उच्चांकी दर, सांगली कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात पार पडले हे सगळे सौदे. शिवरायांची वेशभूषा केलेल्या व्यक्तीला वसई किल्ल्यामध्ये रोखलं, मराठी नाही हिंदीत बोला म्हणत परप्रांतीय सुरक्षा रक्षकांना दादागिरी केल्याचा आरोप. फरार आरोपी मेहुल चोक्सीला लवकरच भारतात आणलं जाणार, भारतातील प्रत्यार्पणाला बेल्जियम कोर्टाची परवानगी, आर्थर रोड जेलमध्ये ठेवणार असल्याची माहिती. दिवाळीनिमित्त बीडमध्ये दीपावली स्नेहमिलनाचा कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. यावेळेला शरद पवार गटाचे आमदार संदीप क्षीरसागर यांच्या पाठीवरती माजी आमदार अमरसिंह पंडित यांनी कौतुकाने थाप मारली आणि क्षीरसागर यांनी सुद्धा त्यांचे आशीर्वाद घेतलेले. त्यांच्या या कृतीमुळे चर्चांना उधाण आलंय. बीडचे आमदार सुरेश धस यांनी पालावरील वंचितांसोबत गोरगरीब जनतेसोबत दिवाळी साजरी केली. लक्ष्मीपूजनाच्या दिवशी शेतकऱ्यांच्या अकाउंटमध्ये पैसे आल्यामुळे आमदार सुरेश धस यांनी समाधान व्यक्त केलंय. दिवाळी पाडव्याच्या निमित्ताने पुण्यातील दगडूशेठ गणपती मंदिरात आकर्षक सजावट करण्यात आलेली आहे. विद्युत रोषणाईसह फुलांची आरास सुद्धा करण्यात आली आहे. गणपती बाप्पाला सोन्याचे अलंकार परिधान करण्यात आले. लक्ष्मीपूजनाला लक्ष दिवे आणि फटाक्यांच्या आतषबाजीने नाशिक शहर उजळून गेलेलं आहे. शहरात मोठ्या प्रमाणात फटाक्यांची आतषबाजी करण्यात येते, तर नाशिकमधील या प्रकाश वर्षाची दृश्य ड्रोनद्वारे टिपण्यात आली आहेत. दिवाळीनिमित्त मालेगावात पाडव्यानिमित्ताने मैफिल रंगली. पहाटेच्या गारव्यात भीमसेन जोशी यांचे नातू युवा गायक विराज जोशी यांच्या शास्त्रीय भाव मधुर गाण्यांनी रसिक मंत्रमुग्ध झालेत. शहापूर तालुक्याच्या ग्रामीण भागात अनोख्या पद्धतीने बलिप्रतिपदा साजरी करण्यात आली. बैलगाईंना सजवून पेंड्यांची होळी पेटवून त्या आगीवरून जनावरांना ओलांडलं जातं आणि अनोखी परंपरा गेल्या शेकडो वर्षांपासून ग्रामीण भागात जपली जाते. दिवाळी पाडव्यापासून व्यापारी आणि उद्योजकांच्या नववर्षाला सुरुवात होते, त्यामुळे व्यापारी आणि उद्योजकांसाठी हा दिवस अत्यंत महत्त्वाचा मानला जातो. जळगावातही व्यापाऱ्यांनी व्यवसायाचं तसंच यंत्राचं पूजन करत नववर्षाला सुरुवात केली. इंदूरजवळील गौतमपुरा या ठिकाणी पारंपरिक हिंगोट युद्ध खेळण्यात आलं. दिवाळीच्या दुसऱ्या दिवशी दोन्ही बाजूचे लोक एकमेकांवरती जळत्या देशी बनावटीचे रॉकेट फेकून हिंगोट परंपरेचा उत्सव साजरा करतात. शिमल्यातील धामीमध्ये
दगडमेळा भरवण्यात आलेला होता. दिवाळीच्या दुसऱ्या दिवशी एकमेकांवरती दगडफेक करण्याची परंपरा आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांची निवडणूक डोळ्यासमोर ठेवत सत्ताधारी महायुतीच्या 54 आमदारांना त्यांच्या मतदारसंघात विकास कामांसाठी प्रत्येकी 5 कोटी याप्रमाणे 270 कोटींचा निधी मंजूर करण्यात आलाय. याबाबतचा शासन निर्णय नियोजन विभागानं काढलाय. विधानसभेप्रमाणेच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकाही जिंकण्यासाठी महायुतीने मोर्चे बांधणी सुरू केली आहे. आपल्याला पाठिंबा देणारे लोक आहेत, त्यांना निधी द्यायचा आणि विरोधी पक्षाचे आमदार त्यांचे मतदारसंघ कोरडे ठेवायचे हे घटनाबाह्य बेकायदेशीर कृत्य आहे. हे फार मोठं लोकशाही विरुद्ध कारस्थान आहे, असा आरोप संजय राऊत यांनी केलाय. तुम्हाला जर निधी हवा असेल तर आमच्या पक्षात या, म्हणजे विकास हा पक्ष बघून ठरवला जातो, असंही राऊत म्हणाले. निधी वाटपात अन्यायाची परंपरा तुम्ही सुरू केली तेव्हा भाजप आमदारांना निधी दिला नाही. 12 आमदारांचं निलंबन करून मानधन बंद केलं असं प्रत्युत्तर नवनाथ बन यांनी दिलंय. लोकशाहीचा खून तुम्ही केला होता, आता नैतिकतेचा दाखला देऊ नका, अशी टीका बन यांनी केली आहे. सरकार स्थापन करताना मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री दुजाभाव न करण्याची शपथ घेतात. मात्र आमदार नसलेल्या ठिकाणी निधी न देण्याचा सरकारचा निर्णय म्हणजे या शपथेचा हरताळ फासण्याचा प्रकार आहे. आमदार सतेज पाटील यांनी राज्य सरकारवरती जोरदार हल्लाबोल केलाय. मुंबई महापालिका निवडणुकीत काँग्रेस पक्ष ठाकरे बंधूंसोबत एकत्र लढणार नाही असं वक्तव्य भाई जगताप यांनी केलं. यावरून मोठा गदारोळ उडालाय. मुंबई महानगरपालिका निवडणुकीत राज ठाकरे सोडाच, पण आम्ही उद्धव ठाकरेंसोबतही लढणार नाही असं भाई जगताप म्हणाले. राणा दाम्पत्य भाजपाची गुलामगिरी करतात. माझ्यावरती टीका करण्यासाठी राणा दाम्पत्यांना देवाभाऊंनी कार्यक्रम दिला असा हल्लाबोल बच्चू कडूंनी केलाय. नवरा युवा स्वाभिमानमध्ये आणि बायको भाजपामध्ये, हा कसला स्वाभिमान, अशी टीका बच्चू कडूंनी केली. भाजप कार्यकर्त्यांच्या आंदोलनाविरोधात भाजपाचे माजी उपमहापौर राजेश काळे मैदानात उतरलेत. राजेश काळे पक्षाकडे शिस्तभंगाच्या कारवाईची मागणी करणार आहेत. आंदोलन स्पॉन्सर असल्याचा आरोप सुद्धा राजेश काळेंनी केलाय. दिवाळी पाडव्याच्या मुहूर्तावरती सांगलीमध्ये हळदीचे सौदे पार पडलेत. हळदीची जागतिक बाजारपेठ म्हणून ओळख असणाऱ्या सांगली कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात पार पडलेल्या हळद सौद्यात हळदीला 17,800 रुपये प्रति क्विंटल इतका उच्चांकी दर मिळालाय. कराड बाजार समितीत गुळाला 4,501 रुपयांची उच्चांकी दर मिळालेला आहे. पाडव्याच्या शुभमुहूर्तावरती गुळ सौद्याला प्रारंभ झालाय, तर अतिपावसामुळे गुळाचा दर 5,000वरती जाण्याची शक्यता आहे. त्र्यंबक रोड विस्तारीकरणाच्या नावाखाली अनावश्यक जागा रिकामी करण्याच्या कारवाईला शेतकरी व्यापारी यांनी विरोध केलाय. हिंदू जन आंदोलन अशा आशयाखाली सर्व शेतकरी व्यापारी साधू संत रस्त्यावरती उतरलेत. मूळ रस्ता सोडून इतरत्र 50 मीटर भागातील घरं दुकानं हटवण्याच्या विरोधात हे आंदोलन सुरू करण्यात आलंय. वाशिमच्या मालेगाव तालुक्यातील शिरपूरमधील रस्त्यांच्या खड्ड्यांमुळे दुरावस्था झालेली आहे. शिरपूर बसस्थानक परिसरात आणि मालेगावकडे जाणाऱ्या मुख्य रस्त्यावरील खड्ड्यात पावसाचं पाणी साचल्यामुळे वाहन चालक आणि पादचाऱ्यांना मोठा त्रास सहन करावा लागतोय. माणुसकीला निवृत्ती नसते याचा प्रत्यय धाराशिवमध्ये पाहायला मिळालाय. एका 69 वर्षीय आजीने पतीच्या पेन्शनमधून आणि वैयक्तिक बचत केलेल्या पैशातून पूरग्रस्तांना 5 लाखांची मदत केली आहे. यासह उबदार कपडेही त्यांनी पूरग्रस्तांना दिलेत. कोकणात सध्या भात कापणीला जोरदार सुरुवात झालेली असून पावसाच्या धास्तीमुळे भात कापणीला आता वेग आलाय. सकाळी थंडी, दुपारी कडाक्याचं ऊन आणि संध्याकाळी ढगाळ वातावरणासह पाऊस अशा विचित्र वातावरणाचा फटका बळीराजाला बसत असून कापलेलं भात घरी जाईपर्यंत शेतकऱ्याच्या मनात भीती असते. कोल्हापुरात कसबा पावडामध्ये भारतवीर तरुण मंडळाच्या वतीने म्हैस सजावट स्पर्धांचं आयोजन करण्यात आलेलं आहे. या स्पर्धेत गाडीच्या मागे म्हशीला पळवण्यात येतं. या स्पर्धेत आमदार सतेज पाटील सहभागी झालेत. त्यांनी थेट यामा गाडीवरून एंट्री केली. पुणे जिल्ह्याच्या शिरूर तालुक्यात बिबट्याची दहशत पाहायला मिळते. बिबट्याच्या हल्ल्यात पुन्हा एका महिलेचा मृत्यू झालाय. जोपर्यंत वनमंत्री आणि पालकमंत्री येत नाहीत तोपर्यंत मृतदेह उसाच्या फडातून हलवणार नाही, अशी आक्रमक भूमिका ग्रामस्थांनी घेतली आहे. नाशिक त्र्यंबक रस्ता विस्तारीकरणाचा वाद चिघळलाय. रस्त्याला लागणाऱ्या जागेपेक्षा 20 मीटर अधिक जागा सरकार खाली करून घेत असल्यामुळे हा संघर्ष निर्माण झालाय. विस्तारीकरणाच्या नावाखाली सुरू केलेल्या कारवाईला विरोध करण्यात आलाय.
उल्हासनगरच्या तानाजीनगर परिसरात ऐन दिवाळीत पाणी टंचाई निर्माण झाली आहे। गेल्या 3 महिन्यांपासून या भागात आणि उल्हासनगरच्या अनेक परिसरात पाणी टंचाई आहे। पाणी येत नसल्यामुळे महिलांनी घरासमोर काळ्या रांगोळ्या काढत निषेध नोंदवला आहे। यवतमाळच्या महागाव तालुक्यातील वागद इजारा या ठिकाणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेकडून शासन धोरणाचा निषेध करत काळी दिवाळी साजरी करण्यात आली। सरकारच्या भूमिकेविरोधात शेतकऱ्यांनी नारेबाजी केली। पाडव्याच्या मुहूर्तावर नवा गुळ बाजारामध्ये दाखल झालाय। कोल्हापुरात दिवाळी पाडव्याच्या मुहूर्तावरती गुळाचा सौदा करण्यात आलाय। गोकुळचे अध्यक्ष नावीद मुश्रीफांच्या हस्ते सौद्याला सुरुवात झाली। मुहूर्ताच्या सौद्यात गुळाला प्रति क्विंटल 4200 ते 4500 रुपयांचा दर मिळालाय। मात्र उत्पादन खर्चही सुटणार नसल्यामुळे शेतकरी नाराज आहेत। सांगलीच्या आटपाडी तालुक्यातील विभूतवाडीत संत बाळूमामा यांच्या यात्रेनिमित्ताने अनोखा सोहळा रंगलाय। या सोहळ्यामध्ये आमदार गोपीचंद पडळकर यांनी ढोल वाजवत आनंद लुटलाय, तर ग्रामस्थांकडून पडळकरांचा सत्कार करण्यात आलाय। पंढरपूरच्या विठ्ठल मंदिरात पारंपरिक पद्धतीने लक्ष्मीपूजन पार पडलं। विठ्ठलाचा परंपरागत असणारा सोन्याचा मुकुट मध्यभागी ठेवत लक्ष्मीपूजनाची पूजा करण्यात आली। पंढरपूरच्या विठ्ठल मंदिरात आहे। मंदिरात सोन्याच्या दागिन्यांचे आणि इतर धनधान्य वस्तूंचं पूजन केलं जातं। सोलापूर जिल्ह्यातील अतिवृष्टी आणि महापुरामुळे बाधित झालेल्या बळीराजाच्या बँक खात्यात मंगळवारी भरपाई जमा होण्यास सुरुवात झाली। 4 लाख बाधित शेतकऱ्यांची नावं शासनाकडे अपलोड झालेली आहेत। त्यांच्या खात्यात 500 कोटी रुपयांची भरपाई जमा होण्याची शक्यता आहे। एवढ्यात पोलिसांनी कोर्ट परिसरातून 3 जणांना अटक करून त्यांच्याकडून 2 गावठी पिस्तूल आणि जिवंत काडतुसं जप्त केली आहेत। गुप्त माहितीच्या आधारावरती पोलिसांनी कारवाई केली आहे। मुंबईतील गोराई या ठिकाणी इमारतीच्या गोदामात भीषण आग लागली आहे। या आगीमध्ये संपूर्ण गोदाम जळून खाक झालंय। आगीचं कारण अद्याप अस्पष्ट आहे। नवी मुंबईच्या दिघा रेल्वे स्थानक परिसरात ग्रीन वर्ल्ड इमारतीत फटाक्याच्या रॉकेटमुळे आग लागली होती। एक रॉकेट थेट 12व्या मजल्यावरील फ्लॅटमध्ये घुसलं आणि आगीचा भडका उडाला। सुदैवाने यात जीवितहानी झालेली नाही। नाशिकच्या पंचवटी परिसरात टवाळखोरांनी धुडगूस घातलाय। पंचवटीतील अवधूतवाडी भागामध्ये वाहनांची तोडफोड करण्यात आली आहे। मद्यपान करत दहशत माजवण्याचा प्रयत्न करण्यात आला। या प्रकरणी पोलिसांनी टवाळखोरांची धरपकड सुरू केली आहे।